आज गृहिणी झालो की काय भावा, घर भांडी कपडे सगळं माझेच. मित्रांनो, आज घरची सगळी काम मला एकट्यालाच करावं लागली. तर चला सांगतो कसं. सकाळी उठलो तेव्हा हालतच खराब होती ना राव, कारण की रात्रीपासून लागले होते मला लूज मोशन. त्यातच आईची तब्येत रात्रीपासून बरी नव्हती, म्हणून प्रफुल्ल सोबत गेली आई दवाखान्यामध्ये आणि मी बाहेर बसून दलित्री फैलवत होतो. थोड्या वेळाने घरात गेलो, गाणे वगैरे घेऊन लावून कामाला सुरुवात केली. सगळ्यात आधी बिस्तर वगैरे घेऊन घडी केला, उचलून ते साईडला ठेवला. मग रात्रीची घाणेरडी भांडी वगैरे घेऊन बाहेर काढली, टोपलीतली भांडी रॅकवर लटकवली. ते पाहून लक्षात आलं, बहीणमय आपली जिंदगी सुद्धा अशीच लटकून राहिली आहे. मग बसलो भांडी घासायला. लग्नाआधीची ट्रेनिंग महत्वाची असते ना बाबा. आई मोबाईल पाहत बसली होती. तिची तब्येत खराब असताना घरच्या कामाची जिम्मेदारी आपलीच असते भाऊ. मग कपडे धुवायला घेतले. अगदी लहानपणी आई आपल्याला अशीच धुवायची बाबा. मग तसंच हळूहळू आपुलकीने कपडे धुतले. एवढं सगळं काम करून थकलो, भूक लागली म्हणून एक पेरू कापला ना, पेरू खाल्ला ना, मग गेलो आंघोळीला. आंघोळ वगैरे करून तयारी वगैरे केली ना, ब्लॉग केला. इथेच खतम. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.